आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी संजय दिना पाटील, बाळ्यामामा आणि प्रणितताई आम्ही पंढरपूरच्या वारीचं आमंत्रण दिलं। आदरणीय पवारसाहेबांनी पंढरपूरच्या वारीचं महत्त्व राहुल गांधी साहेबांना समजून सांगितलं आणि त्यांना विनंती केली की या वारीमध्ये त्यांनी सहभागी व्हावं। साधारणपणे कधी येथील राहुल गांधी काही चर्चा झाली का, कोणता असेल काय असेल? त्या बाबतीत ते अजून नियोजन पूर्ण झालेलं नाही आहे। झाल्यावर पवारसाहेबांना कळवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळं फायनल झाल्यावर कळवतील ते। जर समजा राहुल गांधी आले वारीला तर त्यांना काय तुम्ही घरी येण्याचं निमंत्रण दिलेलं आहे का? कारण तशी एक चर्चा होती विजेतांनी त्यांना घरी बोलले ते की माहिती आहे। आता त्यांचं ठिकाण कुठलं ठरतं याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। पवारसाहेबांना ते सांगतील येणार असतील तेव्हा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा रूट वगैरे ठरेल सर। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं, त्या भाषणामध्ये त्यांनी राहुल गांधी यांना बालिश बुद्धीचे आहेत असं म्हटलं। राहुल गांधी सर्व विरोधी पक्षांचे नेते आहेत, सभागृहातले नेते आहेत। पंतप्रधानांना या बाबतीत अशा लेवलला येऊन बोलणं चुकीचं वाटते। त्यांनी देशाच्या विकासावरती अभिभाषणाच्या ह्याला उत्तर द्यायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी एकदम खालच्या पातळीवर जाऊन या ठिकाणी लोकसभेमध्ये आपलं मत मांडलं। अत्यंत चुकीचं वाटते। सर्व विरोधी पक्षांची मागणी ही होती की मणिपूर आणि नीटवर चर्चा करावी, परंतु तिन्ही दिवस जे काही अधिवेशन कालावधी होता या कालावधीमध्ये कुणीही त्याच्यावर दखल घेतली नाही, संबंधित मंत्र्यांनी दखल घेतली नाही। आज सर्व विरोधी पक्षांनी या गोष्टीचा पूर्ण पंतप्रधानांचं भाषण चालू होतं त्यावेळेस त्याला विरोध केला। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।